जय हो, राम राम, नमस्कार, शुभ सकाळ. संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज, आनंददायक बातमी. होय शेतकरी मित्रांनो, देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मी खुश खबर, ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या. दररोज शेतीविषयक माहिती बघायला मिळेल. कापसाचे बाजार भाव सांगतो, त्यानंतर आनंदाची बातमी, पण व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, हिंगणघाट या ठिकाणी 300 क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त 7,800 रुपयापर्यंत दर चालू आहे. तर मनवत बाजार समिती 1450 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,865 पर्यंत दर चालू आहे. सावनेर बाजार समिती 650 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 7,400 रुपयापर्यंत दर चालू आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती खाजगी बाजार विनायक सेलूपर बनी 7,750 पर्यंतचा दर चालू आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी आता पुढे. चला तर मित्रांनो, शेतकऱ्यांच्या पिकांना हमी, यंदा मिळणार जास्त भाव. खरीप हंगाम सुरू होण्याआधीच केंद्र सरकारने दिली गुड न्यूज. अनेक पिकांची MSP वाढवली. स्वस्तातील कर्जही मिळणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सविस्तर समजून घेऊ कोणत्या कोणत्या पिकात काय भाव वाढले. मित्रांनो, एकीकडे मे महिन्यातच मान्सूनचे आगमन झाल्याने सुखावलेल्या बळीराजाला केंद्र सरकारने ही गुड न्यूज दिली आहे. अनेक पिकांच्या MSP मध्ये म्हणजेच आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला असून त्यामुळे यंदा शेतमालाला गेल्या वर्षीपेक्षा अधिक भाव मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे. म्हणजेच भरपूर पिकाचे MSP म्हणजेच आधारभूत किमतीत वाढ झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारावरील मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत नव्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किमतीसंबंधी कृषी मंत्रालयाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी खरीप हंगामातील पिकांसाठी MSP वाढ आणि व्याज अनुदान योजना सुरू ठेवणे हे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. गेल्या 10-11 वर्षात 14 खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. मित्रांनो, भरपूर वाढ वेगवेगळ्या पिकामध्ये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, उत्पादन खर्चाच्या तुलनेत 1.5 पट हमी भाव शेतकऱ्यांना देण्याचे सरकारने 2018-19च्या अर्थसंकल्पात सांगितले होते. त्याच धर्तीवर हमी भावातील वाढ करण्यात आली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा अपेक्षित नफा 50% वरही असल्याचे वैष्णव यांनी सांगितले आहे. सर्वाधिक नफा बाजरीसाठी 63% असून त्यानंतर मक्का 59%, तूर 59% आणि उडीद 53% यांचा क्रम लागतो. उर्वरित खरीप पिकासाठी उत्पादन खर्चाच्या तुलनेत 50% नफा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी व्याज अनुदान योजना कायम. शेतकऱ्यांसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. या अंतर्गत किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना स्वस्त दराने अल्पकालीन कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 15,640 कोटी रुपयाचा भार पडेल. या अंतर्गत शेतकऱ्यांना स्वस्त दराने 3 लाख रुपयापर्यंतचे आपत्कालीन कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्यावर 7% अनुदान व्याजदरावर दिले जाते. पात्र कर्ज संस्थांना यासाठी 1.5% व्याज अनुदान दिले जातो. आता किमान आधारभूत किमतीत काय बदल झाला बघूया. धान, मित्रांनो, धान याच्यामध्ये 59 रुपयाची वाढ झालेली आहे. धान A ग्रेड यामध्ये 59 रुपयाची वाढ झाली आहे. ज्वारी हायब्रिडमध्ये 328 रुपयाची वाढ झाली आहे. ज्वारी मालदांडीमध्ये 328 रुपयाची वाढ झाली आहे. बाजरी 150 रुपयाने बाजरीचे भाव वाढलेले आहे. त्यानंतर नाचणीच्या पिकाचे 596 रुपयाने दर वाढलेले आहे. त्यानंतर मकाचे सुद्धा दर वाढले. तूरचे 450 रुपयाने दर वाढले. तर मूग 86 रुपयाने दर वाढले. उडीद 400 रुपयाने दर वाढले. भुईमूग 480 रुपयाने दर वाढले. सूर्यफूल 441 रुपयाने दर वाढले. सोयाबीन 436 रुपयाने दर वाढले. तीळ 579 रुपयाने दर वाढले. रामतीळ 820 रुपयाने दर वाढले. कापूस मध्यम धाग्यासाठी 589 रुपयाचे दर वाढले. तर कापूस लांब धाग्यासाठी 589 रुपयाचे दर वाढलेले आहे. कापसाला अगोदरचा भाव 7,121 रुपये मध्यम धागा होता. तर आता 7,700
7,710 रुपये मध्यम धाग्यासाठी, तर कापूस लांब धाग्यासाठी 7,521 रुपये होता, तर आता 8,110 रुपये हा लांब धाग्यासाठी कापसाचा भाव राहणार आहे. मित्रांनो, चला शेतीविषयक माहितीसाठी प्रत्येकाने चॅनल सबस्क्राईब करा. यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्की भेटूया. नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा. धन्यवाद.